नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनुज पहाडे एमपीएससी नेव्हिगेटरच्या फॅनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज रिव्हिजन लेक्चर्स घेऊयात. थोडा टाइमचा इश्यू येतोय, तरी पण जेवढे रिव्हिजन लेक्चर मला तुमच्या एक्झामच्या अगोदर शक्य होईल तेवढे घेऊया आपण. अल्टरनेट डे जेव्हा आपण वेळ भेटेल तसं मी टाकतो. ओके, सो आज आपण आर्टिकल 22 बघणार आहे. 22 मध्ये काय सांगितलंय, आयुक्त काय सांगताय, इलेक्शनचा दिनांक बद्दल सांगताय. म्हणजे इलेक्शनचा दिनांक कशामध्ये दिलेला आहे, 22 मध्ये, आणि इलेक्शनचा रिझल्ट कशामध्ये दिलाय, 32 मध्ये. बघा, 22 मध्ये इलेक्शनचा डेट आहे आणि 32 मध्ये इलेक्शनचा रिझल्ट आहे, असं काहीतरी लक्षात ठेवा पेरमध्ये. तर क्वेश्चन काय बनू शकतो की इलेक्शनची डेट जी असते जागा भरण्यासाठी ते कोण डिसाईड करतं, तर राज्य निवडणूक आयुक्त डिसाईड करतात. ओके, कलम 22 अंतर्गत इलेक्शन संबंधीचे पण डेट असेल ते कोण डिक्लेअर करणार आहे, तर राज्य निवडणूक आयुक्त. याच्यावर एक वन लाईनर क्वेश्चन बनू शकतो. एक तर इलेक्शनची डेट विचारतील कलम 22, किंवा इलेक्शनची डेट कोण डिक्लेअर करतो, तर राज्य निवडणूक आयुक्त डिक्लेअर करता. एवढं लक्षात असेल. आता कलम 25 तारीख आहे, इलेक्शन संबंधी नोटीस. 25 मध्ये काय संबंधी दिलेले, तर इलेक्शन संबंधी नोटीस दिलेली. आता समजून घ्या काय काय दिलेले. काय आहे त्याच्यामध्ये ना, दोन गोष्टी लक्षात घ्या. एक 7 दिवस दिसत आहे, 21 दिवस दिसत आहे. मग काय लिहा, 7 आणि 21 दिवस असं लक्षात. 7-21 असताना म्हणजे तुम्ही काहीतरी लक्षात राहील. तर कलम 25 मध्ये 7 दिवस आणि 21 दिवसाची तरतूद आहे इलेक्शनची. कशा संबंधी, नोटीस संबंधी. काय सांगितलंय की प्रभाग निवडणुकीसाठी जे पण निश्चित केलेले दिनांक असेल त्याच्या 7 दिवस अगोदर राज्य निवडणूक आयुक्त त्या संबंधी नोटीस देणार. म्हणजे या संबंधी नोटीस किती देणार आहे, किमान 7 दिवस अगोदर ते सांगतील की आपण या दिवसापासून आपली इलेक्शनची प्रोसिजर चालू करतोय. ओके, तर ते पण जे पण स्थानिक लोकल न्यूजपेपर असेल, सगळं काय असेल त्यामध्ये सांगणार. तर या ठिकाणी 7 डे अगोदर सांगतात राज्य निवडणूक आयुक्त की आपण या तारखेपासून इलेक्शनची प्रोसिजर स्टार्ट करतोय. ओके, आणि त्याच्यानंतर त्या नोटीसमध्ये काय काय मेन्शन असेल बघा. त्या नोटीसमध्ये काय असेल, एकतर निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या दिवसबाबत की आपण या दिवसापासून या दिवसापर्यंत आपली इलेक्शनची सगळी प्रोसेस चालणार आहे. त्याच्यानंतर मतदान कोणत्या दिवशी होणार आहे ते सगळं त्या डिटेलमध्ये सांगितलं जाईल. आणि निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या दिवसानंतरच्या 21 दिवसा अगोदरचा नसेल, म्हणजे या ठिकाणी मतदानचा दिवस कोणता असेल, तर मिनिमम 21 दिवस नंतरचा पाहिजे. मग 21 दिवसानंतर 22 असू शकतो, 25 असू शकतो, काही पण असू शकतो. कळत आहे? म्हणजे लक्षात घ्या, समजा 1 तारखेला इलेक्शनची नोटीस त्यांनी दिली होती, 1 नोव्हेंबरला इलेक्शनची नोटीस दिली होती, तर मिनिमम 21 तारखे अगोदर त्यांना इलेक्शन घेता येणार नाही. 21 नोव्हेंबरच्या अगोदर नाही घेता येणार, 21 नंतर केव्हा पण घेऊ शकतो. मग तुम्हाला कलम 25 अंतर्गत 2 फॅक्ट विचारू शकतात. एक तर काय 7 डे आणि एक काय 21 डे. तर 7-21 आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये इलेक्शन संबंधी नोटीस दिलेली आहे आणि या ठिकाणी इलेक्शनची डेट सांगितली. इलेक्शनची डेट काय, 21 दिवसापूर्वीचा कालावधी असेल. आणि या नोटीसमध्ये काय सांगितलंय की ते सांगतील 7 डे अगोदर ॲडव्हान्समध्ये की आपण या तारखेपासून इलेक्शन सुरू करतोय. ओके, सो आतापर्यंत आपण डेट काय काय बघितले लक्षात ठेवत चला. एक तर आपण 22 मध्ये बघितलं इलेक्शन संबंधी, इलेक्शन जे घेणार आहे ते राज्य निवडणूक आयुक्त सगळं डेट सांगतील. त्याच्यानंतर नोटीस जी असेल ते 25 मध्ये सांगितले. त्याच्यामध्ये 7 डे आपण बघितलं, 21 डे आपण बघितलं. 7 डे अगोदर सांगतात की 7 डे अगोदर 7 दिवसा अगोदर सगळं स्थानिक लोकल न्यूजपेपर वगैरे मध्ये सांगेल. आणि मिनिमम 21 दिवसापूर्वीचा कालावधी नसेल. या दोघं फॅक्टरवर क्वेश्चन येऊ शकतो. सो लक्षात घ्या, 7-21 असं काहीतरी लक्षात असू द्या तुम्हाला. त्याच्यानंतर आता कलम 26 मध्ये काय, निवडणुकीसाठी नामनिर्देशन करण्यात आले पाहिजे किंवा नामनिर्देशन संबंधी, म्हणजे आता नॉमिनेशन संबंधी सगळं. बघा, हे रिव्हिजन आहे म्हणून मी थोडं फास्ट घेतोय, रिव्हिजन लेक्चर असल्यामुळे. ओके, ठिकाणी काय काय लक्षात घ्या बघा. एक तर आहे ना, इलेक्शन संबंधी ना नोटीस दिली जाणार आहे. तर लेखी नामनिर्देशन पत्र, आता तुम्हाला उभं राहायचंय कोणाला, तर ते काय करणार, नामनिर्देशन पत्र भरणार आहे. तर त्या नामनिर्देशन पत्र संबंधी सांगितलेलं आहे. आता नामनिर्देशन पत्र भरायचं आहे तुम्हाला, तर काय, राज्य निवडणूक आयुक्त. त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की कोणाकडे आहे, तर राज्य निवडणूक आयुक्त काय करणार, तुम्हाला नॉमिनेशन फॉर्मचे नमुने देणार फ्रीमध्ये. आता फ्रीमध्ये केव्हा दिलं जातो, तर मतदानाचा हक्क असेल, समजा एखाद्याला व्यक्तीला मतदानमध्ये उभं राहायचं, तर त्याने नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी 7 दिवसाच्या आत कोणत्याही वेळी आणि नामनिर्देशन पूर्वीच्या तारखेच्या सुमारे 4 PM पर्यंत, म्हणजे बघा नॉमिनेशन फॉर्मची जी डेट असेल त्याच्या 7 दिवसा अगोदर, शेवटची जी डेट असेल, समजा शेवटची डेट नॉमिनेशन फॉर्मची 15 नोव्हेंबर आहे, मग 15 नोव्हेंबरच्या 7 दिवसा अगोदरपासून ते नॉमिनेशन फॉर्म सगळे भरायला सुरू होतील. आणि त्याच्या 4 PM पर्यंत तुम्ही काय करता, फ्रीमध्ये तुम्हाला प्रति वाटलं जाणार. या ठिकाणी 4 PM लक्षात घ्या. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, इकडे पण परत 7 डे आलं आणि इकडे पण परत 4 PM आलं. म्हणजे 7 डे पूर्वी आणि 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये ते कॉपी भेटेल. त्याच्या संबंधी 7 दिवस अगोदर सांगितलंय, 4 PM पर्यंत सांगितलं, लक्षात घ्या. त्या संबंधी जे नामनिर्देशन पत्र असेल त्याच्या फ्रीमध्ये कॉपी भेटेल. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला 5 PM दिसेल. 5 PM काय असतं, शेवटचं नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा टाइम जो असतो तो 5 PM कन्सिडर केला जातो.
मग या ठिकाणी 4 PM आणि 5 PM मध्ये कन्फ्युज होऊ नका. ओके, 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये कॉपी वाटलं जाणार. तुम्ही म्हणणार आम्हाला इलेक्शनमध्ये उभं राहायचंय, मग जो नॉमिनेशन फॉर्मचा शेवटचा डे असेल त्याच्या 4 PM पर्यंत तुम्ही जा. त्या नॉमिनेशन फॉर्म म्हणजे असेल त्या संबंधी नामनिर्देशन संबंधी जे पण प्रती असेल ते फ्रीमध्ये वाटलं जाणं, विनामूल्य दिलं जाणं 4 PM पर्यंत. आणि शेवटचा फॉर्म भरण्याचा टाइम का असेल 5 PM असेल. ओके, सो त्या संबंधित मग काय लक्षात ठेवा की राज्य निवडणूक आयुक्त काय करताय, नॉमिनेशन फॉर्मचे छापील नमुने तुम्हाला प्रोव्हाइड करताय. कोण देत आहे? राज्य निवडणूक आयुक्त देत आहे. केव्हापर्यंत देत आहे? जी नॉमिनेशन फॉर्मची डेट दिली आहे त्या डेटच्या 7 दिवसा अगोदर आणि नॉमिनेशन फॉर्मचे 4 PM पर्यंत. ओके, सो नॉमिनेशन फॉर्मच्या 7 डे पूर्वी आणि नॉमिनेशनच्या 4 PM पर्यंत फ्रीमध्ये तुम्हाला ती कॉपी भेटेल. आता त्या कॉपीमध्ये तुम्हाला काय काय मेन्शन करायचं आहे, तर स्वतःचं नाव मेन्शन करावं लागेल, ऍड्रेस मेन्शन करावं लागेल, बाकी गोष्टीचं वर्णन करावं लागेल. हा, या ठिकाणी महत्वाचं आहे 2 प्रस्तावक आणि 2 अनुमोदकांच्या सह्या लागतील. म्हणजे आता समजा हा ए व्यक्ती हा जर नॉमिनेशन फॉर्म भरतोय तर याला 2 प्रस्तावक लागतील आणि याला 2 अनुमोदक लागतील. या लोकांची साईन लागणार आहे. कळतंय का? म्हणजे इनडायरेक्टली या दोघांची साईन आणि स्वतः त्या व्यक्तीची पण साईन, असे टोटल साईन असतात. म्हणजे 2 प्रस्तावकाची साईन प्लस 2 अनुमोदकाची साईन प्लस एक त्या व्यक्तीची स्वतःची साईन असते, त्याप्रमाणे असणार आहे. एवढं लक्षात घ्या. मग हे जे प्रस्तावक असतात, अनुमोदक असताना हे बाकीच्यांना साईन नाही करू शकत. सो हे पण एक लक्षात घ्या. 2 प्रस्तावक व अनुमोदक सांगितले तर 2 प्रस्तावक आणि 2 अनुमोदकाची साईन तुम्हाला काय लागणार आहे? त्या नॉमिनेशन फॉर्मवर लागणार आहे. याच्यावर पण एक क्वेश्चन बनवू शकतो, लक्षात घ्या. ओके, मग ते निर्देशित करणार त्या संबंधी तुम्ही नामनिर्देशन केलेले ते फॉर्म तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सबमिट करायचं. बघा, राज्य निवडणूक आयुक्ताच्या कार्यालयामध्ये नामनिर्देशित केलेल्या दिवशी 5 वाजण्यापूर्वी सुपूर्द करावे. कळते का तुम्हाला? बघा, जी नॉमिनेशन फॉर्मची डेट होती त्या नॉमिनेशन फॉर्मची डेट समजा आपल्याकडे 15 नोव्हेंबर होती. ओके, तर 15 नोव्हेंबर आहे ना, 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये कॉपी वाटल्या जाणार. केव्हापासून वाटणं चालू झालं? 7 डे पूर्वीच तुम्हाला फ्रीमध्ये कॉपी वाटणं चालू झालं. मग 7 डे पूर्वी फ्रीमध्ये कॉपी वाटणं चालू झालं. 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये कॉपी वाटल्या. त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव असेल, बाकी ऍड्रेस जसं असेल ते सगळं केलं. यामध्ये 2 अनुमोदक आणि 2 प्रस्तावकाची तुम्ही साईन घेतली प्लस स्वतःची पण तुम्ही साईन केली. त्याच्यानंतर 5 PM ज्या दिवशी नॉमिनेशन फॉर्मचा शेवटचा डे तेव्हापर्यंत तुम्हाला काय करायचं, तो फॉर्म सबमिट करायचा आहे. कळतंय का? या ठिकाणी 2 क्वेश्चन बनू शकतात. एक 4 PM वर क्वेश्चन बनू शकतो, एक 5 PM वर क्वेश्चन बनू शकतो. 4 PM वर क्वेश्चन काय बनू शकतं की केव्हापर्यंत फ्रीमध्ये कॉपी वाटलं जाणार? 7 डे पूर्वीपर्यंत आणि 4 PM पर्यंत फ्रीमध्ये कॉपी आणि 5 PM पर्यंत फायनली तुम्हाला तो नॉमिनेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. त्या संबंधी तरतूद आहे, एवढं लक्षात घ्या. ओके, गडबड करू नका. की प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशन पत्र स्वतंत्र नामनिर्देशन पत्राद्वारे करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जेवढं जागेवर उभं राहायचं आहे त्यासाठी वेगळं नॉमिनेशन फॉर्म भरावं लागेल आणि प्रस्तावक आणि अनुमोदक म्हणून एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रावर सह्या करता येणार नाही. कळतंय का? म्हणजे तुमचे जे 2 प्रस्तावक आहे किंवा तुमचे 2 अनुमोदक आहे ते अन्य ठिकाणी साईन करू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. आणि जरी त्यांनी अन्य ठिकाणी साईन केलं तरी पण त्यांनी फर्स्ट जी साईन केली होती ते विधिग्राह्य कन्सिडर केलं जातं. म्हणजे त्यांनी जर अनेक ठिकाणी पण नामनिर्देशन पत्र साईन केलं तर जे पहिलं नामनिर्देशन पत्र कन्सिडर झाले ते तुम्हाला फायनल कन्सिडर होणार. सो हे 7 डे लक्षात घ्या. नॉमिनेशन फॉर्म 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये भेटतंय. 5 PM ला तुम्हाला सगळ्यात शेवटी हे करायचं सबमिट. 2 प्रस्तावक 2 अनुमोदक तुम्हाला भेटताय, त्यांची साईन येते, स्वतःची तुमची साईन येत आहे, ते वगैरे. आता ना तुमचं जे नॉमिनेशन फॉर्म आहे तेव्हा राज्य निवडणूक आयुक्त रिजेक्ट करू शकतात. परत क्वेश्चन येणार, कोण रिजेक्ट करू शकतो? या सगळ्या कलमांमध्ये सगळी पॉवर राज्य निवडणूक आयुक्तांना. तर ते तुमचं नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करू शकता. या ठिकाणी 3 कलम आहे. एक कलम 14 नुसार, एक कलम 16 नुसार आणि एक कलम 26A नुसार. या 3 नुसार ते करू शकता. बघा, एक कलम 14 नुसार, 26A नुसार आणि 16 नुसार. तर तुम्हाला लक्षात केलं पाहिजे या 3 कलम नुसार तुमचं नॉमिनेशन फॉर्म, तुम्हाला कलम तरी माहित पाहिजे. ओके, एक तर कलम 14 नुसार पालिका सदस्य म्हणून तुम्ही पात्र नसाल तर एक लक्षात असू द्या, किंवा 16 नुसार जर त्यांचे पालिका सदस्य होण्यासाठी निहर झाले त्यावेळेस, आणि 26A नुसार तुम्ही अनामत रक्कम भरली नसेल तर. ओके, सो 14, 16, 26 हे 3 एक पेअर मध्ये लक्षात घ्या. जर यानुसार या 3 गोष्टी जर का तुम्ही फुलफिल म्हणजे नसाल, अनामत रक्कम जी असेल, आपण बघितले 5,000 रुपये किंवा 2,500 रुपये आपण रिस्पेक्टिव्हली बघितले ओपन कम्युनिटी आणि बाकीसाठी. तर एवढं जर का तुम्ही फुलफिल नाही केलं म्हणजे कलम 14 नुसार तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता, 16 नुसार होऊ शकता किंवा 26A नुसार होऊ शकता जर तुम्ही अनामत रक्कम दिली नाही. आणि जर मग तसं झालं तर कलम 34 नुसार काय होणार, ती रिकाम्या जागा भरल्या जाणार. मग तुम्हाला कलम 34 पण आठवलं पाहिजे, जी कॅज्युअल वॅकन्सी त्या भरण्यासंबंधी तरतूद आहे. ओके, आणि जर एकच नॉमिनेशन फॉर्म आला ना तर त्याला विनर देतात. म्हणजे समजा एकच कॅन्डिडेट होता तर त्याला विनर करतील. एकापेक्षा जास्त कॅन्डिडेट जेव्हा येतात तर त्यावेळेस सिलेक्शन होणार आहे. तर कळतंय का तुम्हाला? यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या त्या
एक तर काय बघतो आपण कलम 26 मध्ये प्रभाग निवडणुकीसाठी नॉमिनेशन फॉर्म संबंधी तुम्हाला काय द्यायचं, लेखीमध्ये नोटीस द्यायची. मग बाबा मला पण इलेक्शन मध्ये उभं राहायचं त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की जे पण असेल निवडणुकीसाठी जी असेल कोणती व्यक्ती नॉमिनेशन फॉर्म भरते, नॉमिनेशन फॉर्मची डेट आहे. नॉमिनेशन फॉर्मच्या डेट पूर्वी 7 डे पूर्वी आणि 4 PM पर्यंत तुम्हाला काय होतं फ्रीमध्ये कॉपी सगळ्या प्रोव्हाइड केल्या जात आहे फ्रीमध्ये. त्याच्यानंतर नॉमिनेशन फॉर्मची जी शेवटची डेट आहे ते 5 PM पर्यंत तुम्ही काय करता, तुमचं नॉमिनेशन फॉर्म सबमिट करता. त्याच्यामध्ये 2 प्रस्ताव देताय, 2 अनुमोदक देताय आणि तुमची स्वतःची साईन करताय. हे प्रस्ताव अनुमोदक अन्य ठिकाणी साईन नाही करू शकत, एकाच ठिकाणी ते साईन करतात, बाकी ठिकाणी त्यांना साईन करण्याचा अधिकार नाहीये. आता मग ते नॉमिनेशन फॉर्म तुम्ही 5 PM पर्यंत सबमिट केले, आता ते चेक करणार. मग राज्य निवडणूक आयुक्ताला वाटलं की तुम्ही डिस्क्वालिफाय करताय, तर कलम 14 नुसार, कलम 16 नुसार आणि कलम 26 नुसार डिस्क्वालिफाय होऊ शकता जर का तुम्ही या कंडिशन फुलफिल केलं नाही. जर एकच उमेदवार असेल तर त्याला आपण काय करणार, विधिग्राह्य निवडला असं कन्सिडर करणार. जर एकापेक्षा जास्त उमेदवार असेल, ए आणि बी असेल, तर मग त्यांच्यामध्ये काय होणार, ऍक्च्युअली इलेक्शन कंडक्ट होणार. ओके, आता हे इंटरेस्टिंग वगैरे आहे. पण आता समजा नॉमिनेशन फॉर्म झालेलं आहे आणि ते झालेला कोणता उमेदवार मरण पावला. आता नॉमिनेशन फॉर्म आपण भरला होता शेवटी 5 PM पर्यंत आणि त्याच्यानंतर काय झालं, त्या उमेदवाराची डेथ झाली, तो मेला वगैरे, किंवा नॉमिनेशनसाठी असलेली जी तारीख होती आपण बघितलं की 15 नोव्हेंबर नॉमिनेशनची तारीख होती, आपण 5 पर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरले, तर त्याच्या 3 डेजच्या आत तो काय म्हटलं की मला माझं नॉमिनेशन मागं घ्यायचंय. तर हे 3 डे पण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. 3 दिवसापेक्षा उशीर नसेल, जर त्याने सांगितलं की बाबा मला इलेक्शन लढवण्याची इच्छा नाहीये, असं राज्य निवडणूक आयुक्ताला लेखीमध्ये सांगायचं की बाबा मला इलेक्शन लढवण्याची इच्छा नाही, तर मग एकच उमेदवार उरला असेल ना, तर त्याला विधिग्राह्य कन्सिडर करणार आणि तो जिंकला कन्सिडर करणार. आता जो बी उमेदवार म्हटला होता ना की मी माझं नॉमिनेशन मागं घेतो, तर त्याला परत इलेक्शन लढवता येणार नाही. कोणी सांगू शकत की नाही माझी चूक झाली, मी माझं नॉमिनेशन मागे घेतलं, मी माझा निर्णय रद्द करतो, मला इलेक्शन लढू द्या, तर त्याला अलाउड नसेल. या ठिकाणी या 3 डेवर क्वेश्चन येऊ शकतो, एवढं लक्षात घ्या, याच्यावर येण्याचा चान्सेस आहे. ओके, काय झालंय की 2 वेगवेगळ्या प्रभागामध्ये ना एकाच वेळी निवडणूक झाल्या, म्हणजे प्रभाग 1 आणि प्रभाग 2 या ठिकाणी एकाच वेळी निवडणूक झाल्या. तर एकापेक्षा अधिक प्रभागामध्ये समजा एखादा अंतर्गत एखादा व्यक्ती निवडणूक आला असेल, तर त्याला 24 तासाच्या आत राज्य निवडणूक आयुक्ताला लेखी पसंती त्याच्या साईनसह कळवावे लागेल. एका प्रभागासाठी तो काम करत असेल असे प्रभाग कळवायला पाहिजे त्याने, आणि त्याने कसूर केला तर मग इलेक्शन कमिशन जे सांगेल ती त्याला सीट घ्यावी लागते. मग या ठिकाणी कोणतं फॅक्ट इम्पॉर्टंट आहे, 24 तास आहे, की जर का तो व्यक्ती प्रभाग 1 आणि प्रभाग 2 दोघांमध्ये निवडून आला असेल तर त्याला 24 तासाचा कालावधी दिलाय. 24 तासाच्या अगोदर त्याने सांगितलं पाहिजे, आणि तसं नाही केलं तर इलेक्शन कमिशन जे देईल ते पसंती त्याला स्वीकारावी लागेल, आणि त्याची इच्छा नसेल तर त्याला मग सोडावं लागेल त्याचं पदवी. नाही समजून घ्यायच्या जे डेटवर क्वेश्चन बनवू शकतात. परत एकदा एक रिवाइज मध्ये बघून घ्या. 26 मध्ये आपण बघितलं आपण बघितलं नामनिर्देशन संबंधी सगळी तरतूद बघितली. यामध्ये आपण 7 डेज एक तरतूद बघितली. 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये कॉपी वाटले जाते. 2 प्रस्ताव, 2 अनुमोदक येत आहे, त्यांची साईन या पत्रावर येत आहे. 5 वाजेपर्यंत तुम्हाला फायनल नॉमिनेशन फॉर्म द्यायचा आहे. 4 PM पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये कॉपी भेटत आहे. 5 PM पर्यंत तुम्हाला फायनली द्यायचंय, आणि याच्यानंतर 3 डेच्या आत तुम्हाला तुमचं नॉमिनेशन मागं घेऊ शकता जर का वाटलं तर. ओके, 5 PM पर्यंत तुम्ही सुपूर्द करू शकता. जर काही एकापेक्षा जास्त वगैरे तुम्ही एका ठिकाणी अनुमोदक राहू नाही शकत, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर विधिग्राह्य हे 7 डे आपण ऑलरेडी सगळं बघितलं. त्याच्यानंतर कलम 14 आपण बघितलं, 26A आणि 16. तर कलम 14, कलम 26A आणि कलम 16 या 3 नुसार तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. 34 नुसार ते कारवाई होणार, जी रिकामी जागा भरली जाणार त्या संबंधी. आणि त्याच्यानंतर जर का त्याचा मरण पावला किंवा नॉमिनेशन फॉर्मचे 3 डेच्या आत जर का त्याने सांगितलं, तर 3 डेवर क्वेश्चन बनू शकतो की त्याला इलेक्शन लढवायचं नाही, तर तो माघार घेणार आणि मग बाकीच्या ठिकाणी इलेक्शन होणार जेवढे उरले त्या ठिकाणी. आणि एकदा का माघार घेतली तर परत तुम्हाला ऑप्शन नसतो. आणि शेवटचं आपण या ठिकाणी 24 तास बघितले. 24 तास काय सांगितलं होतं की जर तो एकापेक्षा जास्त प्रभाग 1 आणि प्रभाग 2 मध्ये निवडून आला असेल तर त्याला 24 तासाचा कालावधी, 24 तासात त्याने एक निवडा, नाहीतर जो इलेक्शन कमिशन सांगेल त्या सीटवर त्याला लढावं लागतं. तर सगळ्यात लक्षात द्या, 7 डे कुठं दिलेले, 4 PM फ्री कॉपी भेटण्यासाठी, 5 PM कुठं फायनल सबमिट करण्यासाठी, फायनल सबमिट नंतर 3 डेचा शेवटचा कालावधी दिलेला आहे. 3 डेच्या कालावधीमध्ये तुम्हाला सगळं सबमिट करायचं आहे. या सगळ्या गोष्टीवर क्वेश्चन येऊ शकतात. सो बी केअरफुल. ओके, सो लक्षात असू द्या. ऑल द बेस्ट. बघू आता ना, जसं जसं वेळ मला भेटेल तसं मी रिव्हिजन लेक्चर घेतो. म्हणजे क्वेश्चन आणि रिव्हिजन लेक्चर ते सेम फॉर्मॅटमध्येच असेल. सो तुम्ही कुठं चुकू शकता एक्झाममध्ये त्या संबंधित असेल. सो कनेक्टेड राहू. आवडलं असेल लेक्चर तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.